नमस्कार, सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मिरज तालुक्यातील बेडेग येथे आज दिनांक 14 नोव्हेंबर रोजी मिरज विधानसभेचे महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ भाजपचे आमदार पंकजाताई मुंडे यांची प्रचार सभा पार पडली। यावेळी बोलताना पंकजाताईंनी महायुतीने आजवर राज्यात केलेल्या कामाचा दाखला मतदार मत देऊन करतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला। यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी आपल्या आजवर केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला। प्रचार सभेस प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा नीता केळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, माजी महापौर संगीता खोत, शिवसेना तालुकाध्यक्ष किरण सिंह राजपूत, स्वातीताई शिंदे, सरपंच उमेश पाटील, महापालिका माजी सभापती निरंजन आवटी, अमरसिंह पाटील, समित कदम आदी उपस्थित होते। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायला मिळालं हेही फार माझं मोठं भाग्य आहे। कारण मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते, महिला बाल विकास मंत्री होते, तेव्हा सुरेश खाडे साहेबांच्या मतदारसंघात किती आपण निधी दिला। मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, अरे हे तर गोल्ड मॅनच आहे, मी तुम्हाला पाहिलंच नाही। सुरेश तुम्हाला काही कमी पडलं तर घ्या तिकडून, तुमच्याकडे जे अंगावर घातलं तेवढंच आहे, बाजूने घरात आहे। हा माझा आशीर्वाद असं एवढं सोनं मिळतं, मी स्वतःलाच आशीर्वाद देते, गोल्ड मॅरेज देतात। तर तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, जलयुक्त शिवार या निमित्ताने मी खूप या जिल्ह्यामध्ये खूप काम केलं, या भागामध्ये खूप काम केलं आणि हे काम करून माझे डेप्युटी सेक्रेटरी पण इथेच या गावाची खाती आहे, जिथं शब्द दिला त्या शब्दाला मान देऊन मला 3 वेळा इथून मतदानसभेला यांनी पाठवलं। मत दिक्के गावात दिले गेले आणि मत दिक्के देत असताना निश्चितच ह्या गावाची सेवा करायची मला संधी मिळाली। पैसा विकास या माध्यमातून खूप आम्ही इथं विकास केला। मला वाटतं जवळजवळ 115 कोटी रुपये ह्या 15 वर्षात दिलेत आपण, त्याचा विकास झाला। मुंडे साहेब त्यावेळी मी राजकारणात नव्हतो, पण मुंडे साहेब इथं बेडकला आले होते, ते हेलिकॉप्टरच आले होते। त्यांनी मुरगुबाई मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्या दर्शन मुरगुबाईचं घेऊन त्यांनी मंत्रालयात चालू केलं। त्यानंतर त्याची उन्नती होत गेली असं म्हणलं जातं।